प्रेम कितीही शब्दसंपदा वापरली तरी प्रेमाचा नेमका आणि खरा अर्थ समजावून सांगणं हे काहीसं कठीणच. मात्र मध्य प्रदेशातल्या एका जेलरची आणि कैद्याची प्रेमकहाणी बघितल्याच्या नंतर प्रेमाचा अर्थ हा शब्दांमधून सांगण्याची गरजच उरत नाही. एका कारागृहामध्ये सुरू झालेल्या या प्रेमकहाणीचा आढावा घेणारा हा रिपोर्ट. आजवर तुम्ही अनेक प्रेम कहाण्या ऐकल्या असतील, मात्र फिरोजा आणि अभिलाषची प्रेम कहाणी त्या सगळ्यांपेक्षा वेगळी आहे. नुसती वेगळीच नाही तर प्रेमाची परिभाषा एका वेगळ्या उंचीवर नेणारी आहे. या कहाणीची सुरुवात झाली ती कारागृहातून. मध्य प्रदेशातल्या सतना कारागृहाच्या सहाय्यक अधीक्षकपदी असलेल्या फिरोजा खातून या कहाणीच्या नायिका. तर हत्येच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलेला अभिलाष उर्फ धर्मेंद्र या कहाणीचा नायक. नियुक्तीच्या वेळी फिरोजा खातून यांना कारागृहात वॉरंट इन्चार्ज म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्याच वेळी हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या अभिलाषलाही वॉरंट संबंधित छोटी मोठी कामं सोपवण्यात यायची. याच वेळी फिरोजा खातून आणि अभिलाषची ओळख झाली. ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं आणि मैत्रीचं प्रेमात. 14 वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर अभिलाष कारागृहातून बाहेर आला आणि फिरोजा अभिलाषनं एकमेकांना आयुष्याचा जोडीदार बनवण्याचा निर्णय घेतला. महान शायर जिगर मुरादाबादी यांनी म्हटलंय ना, इश्क नहीं आसा बस इतना समझ लीजिए, एक आग का दरिया है और डूब के जाना है. अभिलाषची गुन्हेगारी पार्श्वभूमी हा सर्वात मोठा अडथळा होता. ज्या हत्याकांडात अभिलाषनं 14 वर्ष तुरुंगाच्या 4 भिंतीआड काढली आहेत ते मध्य प्रदेशातलं 2007 मधलं गाजलेलं प्रकरण आहे. 2007 मध्ये चंदला नगर परिषदेचे तत्कालीन उपाध्यक्ष कृष्णदत्त दीक्षित यांची हत्या करण्यात आली. हत्येनंतर दीक्षित यांचा मृतदेह जमिनीत पुरण्यात आला होता. न्यायालयानं अभिलाषला या प्रकरणात दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. 14 वर्ष कारागृहात काढल्यानंतर चांगल्या वर्तवणुकीच्या आधारावर अभिलाषची सुटका करण्यात आली. फिरोजा आणि अभिलाष यांच्या लग्नातला दुसरा मोठा अडसर म्हणजे दोघांचे वेगवेगळे धर्म. फिरोजा खातून मुस्लिम आहेत तर अभिलाष हिंदू. याच कारणामुळे फिरोजा खातून यांच्या कुटुंबाचा लग्नाला विरोध होता आणि त्यानं लग्न समारंभाकडे पाठ देखील फिरवली. सतना जिल्ह्याचे विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष राजबहादूर मिश्रा यांनी फिरोजा खातून यांचं कन्यादान करण्याचा निर्णय घेतला. 5 मे रोजी फिरोजा आणि अभिलाष यांचं मोठ्या थाटामाटात लग्न पार पडलं. आशीर्वाद देण्यासाठी जिल्ह्यातली मोठी मंडळी उपस्थित होतीच, त्याशिवाय कैद्यांनी देखील उभयतांना आशीर्वाद दिले. शिक्षा पूर्ण केल्यानंतरही कैद्यांना समाजात कितपत स्वीकारलं जातं? गुन्हेगारी वृत्तीचं पतन झालं तर गुन्हेगार हा गुन्हेगार राहत नाही, तर तो देशातील सर्वसामान्य माणसाप्रमाणे जीवन जगू शकतो. गरज असते ती एक संधी देण्याची. स्वतः कारागृह अधिकारी असलेल्या फिरोजा यांनी अभिलाष याला आयुष्याचा जोडीदार म्हणून स्वीकारत ती संधी दिली आहे. खरं प्रेम कशाला म्हणतात ते या दोघांनी जगाला दाखवून दिलंय. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.